प्रेज द लॉर्ड. प्रभू चांगला आहे प्रियांनो, आणि त्याचं वचन आम्हापर्यंत येणार आहे. आणि उपासना चालू असताना आणि वचन रेचलने घेत असताना एक गोष्ट माझ्या मनामध्ये काम करत होती, आणि एक वचन आणि शब्द माझ्या मनामध्ये होता, आणि तो म्हणजे पार्टनरशिप. ओके, आणि आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, प्रभू तुमच्या संगती पार्टनरशिप करू इच्छितो. तुम्हापैकी बरेचसे लोक थकले, ते म्हणतात की बाबा किती दिवस, पण तुम्ही एकटं करताय. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने फार महत्त्वाची गोष्ट मत्त्याच्या 11व्या अध्यायामध्ये 28 आणि 29 वचनामध्ये म्हटलं, अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावे देईन. मी जो मनाचा लीन आणि सौम्य, माझ्यापासून शिका आणि माझं जू तुम्ही स्वतःवर घ्या. प्रियांनो, जू म्हणजे काय माहित आहे का? जू या शब्दाचा अर्थ, ज्यावेळेस बैलगाडीला बैल जुंपतात, ओके, 2 बैल असतात, आणि त्या 2 बैलापैकी एकाचं जू एकावर असतं आणि दुसऱ्याचं ते जू असतं. ओके, बैलांच्या मानेवर टाकलं जातं, की जे बैलगाडीला ओढणारे असतात. माझ्या भावानं बहिणींनो, मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो. देव परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे की बाबा रे, आपण दोघं पार्टनरशिपमध्ये काम करूया, आपण पार्टनरशिपमध्ये सेवा कार्य करूया. ओके, तू माझं जू घे, तू माझं जू घे, कारण माझं जू सोयीचं आणि हलकं जू आहे. प्रियांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बरेच काळापासून तुम्ही थकलेले आहात. याचं कारण तुम्ही एकटेच ती बैलगाडी ओढायचा प्रयत्न करतात. आज प्रभू म्हणतो की मला तुझ्याबरोबर पार्टनरशिप करायची आहे. तुझ्या परिवारामध्ये, फॅमिलीमध्ये मी तुझा पार्टनर बनवू इच्छितो. तुझ्या जीवनासाठी मी तुझा पार्टनर बनवू इच्छितो. तुझ्या व्यवसायासाठी, तुझ्या बिझनेससाठी मी तुझा पार्टनर बनवू इच्छितो. किती वेळ, तुझ्या प्रत्येक भागामध्ये मी तुझा पार्टनर बनवू इच्छितो, कारण माझं जू सोयीचं आणि हलका आहे. ये, तुम्हाला तुझ्याबरोबर सहभागी करून घे. माझ्या भावांनो बहिणींनो, आज जर तुम्ही एकटंच जू ओढत, ते बैलगाडी ओढत, जीवनाचा राहडगाडा ओढत जर चाललं असाल, तर आज प्रभू तुम्हाला बोलवत आहे की मला तुझ्याबरोबर सहकार्य करायचं आहे. जर सेवेचं जे ओझं आहे तुम्ही एकटेच ओढत आहात, तर प्रभू म्हणतो की मला तुझ्याबरोबर सेवा कार्य करायचं आहे. तू एकटा नाही आहे. पॉल म्हणतो मी परमेश्वराबरोबर पार्टनरशिपमध्ये काम करतो. माझ्या भावांनो बहिणींनो, ह्या जगामध्ये देव पण तुम्हाला एकटं सोडलेलं नाही आहे, तो तुमच्या बरोबर आहे. जे काही आहे तुमचं वैयक्तिक जीवन जगण्यासाठी देखील तो म्हणतो की माझी इच्छा नाही की तू एकट्याने जीवन जगावं, मला तुझ्यामधून जीवन जगू दे. आपण दोघं मिळून विजयशाली होणार आहोत. मी काम करतो, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, तू माझ्यावर अवलंबून राहा, तू माझ्यावर ट्रस्ट कर. मी तुला चालवणार आहे, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाहीये. मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथं यशस्वीता आहे, अशा ठिकाणी घेऊन जाईल तिथं जीवन आहे, अशा ठिकाणी घेऊन जाईल तिथं आरोग्य आहे. किती काळ प्रभो, हो, एकटे नका, त्या प्रभूला समर्पित व्हा, कारण तो तुमच्या संगती पार्टनरशिप करत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू करो प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या प्रभूच्या पार्टनरशिपमध्ये सहभागी होऊया, आणि त्याच्यामध्ये आपण आपलं जीवन समर्पित करूया. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये आपण काही गोष्टी बघणार आहोत. मागील काही दिवसामध्ये प्रियांनो, मी स्तोत्र 33 आणि 18 आणि 19 या वचनातून तुम्हा सांगती बोलत होतो. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की पहा, जे यहोवाला भितात ते त्याच्या प्रेम द्यायची आशा धरतात, त्यांचा जीव मरणापासून सोडवायला व त्यांना दुष्काळात वाचवायला त्याची दृष्टी त्याच्यावर असते. 2 गोष्टी मी सांगितलं की देव परमेश्वर आम्हाला मरणापासून वाचवण्यासाठी त्याची दृष्टी आमच्यावर ठेवतो, आणि दुष्काळामध्ये आमचा पोषण करण्यासाठी. आणि मग मी ह्या पोषण करण्यासाठी, पुरवठा करण्यासाठी, गॉड इज अ प्रोव्हायडर, देव आमचा पुरवठा करणारा आहे.
ह्यावर मी मनन करत होतो प्रियांनो. आणि मी त्यावेळेला स्तोत्र 34 मध्ये मला ज्या वेळेला मी त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी मला एक वचन अत्यंत प्रभावी असं वाटलं की जे वचन आम्ही शिकायला पाहिजे आणि त्यावर आज आपण मनन करणार आहोत. स्तोत्र 34 आणि वचन 7 ते 14 वचनं आहेत, पण आपण एक एक वचन वाचत त्याच्यावर मनन करूया. स्तोत्र 34 आणि वचन 7 ते 10 वचनं पहिल्यांदा वाचूया आणि मग आपण पुढे जाऊया. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वान पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. हालेलुया. जर तुम्ही ह्या पहिल्या 7 ते 10 वचनामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची वान न पडणारा, कुठल्या गोष्टीची कमतरता न होणारा, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कमतरता असू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. तो तुमचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. तो तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये कुठल्याही चांगल्या वस्तूची वान पडणार नाही. नव्या वचनात म्हणतो हे परमेश्वराला भ्या, हे पवित्र जन हो परमेश्वराला भ्या. आणि मग 7व्या वचनात म्हणतो परमेश्वराचं भय धरणाऱ्याच्या भोवती. प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगू दे, ह्या 4 वचनामध्येच नव्हे तर त्या अख्ख्या स्तोत्रामध्ये परमेश्वराच्या भयाविषयी खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. परमेश्वराच्या भयाविषयी आम्हाला बोध केलेला आहे. बऱ्याच वेळा नव्या करारामध्ये परमेश्वराचं भय हा शब्द आम्हाला फार जास्त पाहत नाही, पण मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आमच्या प्रभू येशू ख्रिस्तावर परमेश्वराचा भयाचा आत्मा होता असं यशायाच्या 11व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो. त्याच्यावर पवित्र आत्म्याची जी उपस्थिती होती त्यामध्ये परमेश्वराचा भयाचा आत्मा प्रभू येशू ख्रिस्तावर होता. तेवढंच नव्हे तर आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, बायबलचं वचन आम्हाला सांगतं की मंडळी परमेश्वराच्या भयामध्ये वाढत गेली. फार गरजेचं आहे. परमेश्वराच्या भयामध्ये तिची वृद्धी झाली असं बायबलचं वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आज मी त्याविषयी सांगू इच्छितो प्रियांनो, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. परमेश्वराचं भय हे अत्यंत महत्वाचं आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पोषण करणारं, परमेश्वराचा पुरवठा करण्यासाठी देवबाप उपस्थित आहे. तो म्हणतो जे परमेश्वराला भितात. प्रियांनो, भय हे 2 शब्दांनी सांगितलं गेलेलं आहे आणि आम्हाला ते समजायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, परमेश्वराचं भय, ज्या वेळेला भय हा शब्द वापरला देवबापांनी त्यावेळेला तो म्हणजे इब्रीमध्ये YARE, एअर जे काय आहे ते, ओके. आणि त्याचा अर्थ एक परमेश्वराचा सन्मान, रेव्हरंट, मॉरली रेव्हरंट किंवा आदरयुक्त भय. परमेश्वराचा आदरयुक्त भय. अजून दुसरा एक भीतीला एक शब्द वापरलेला आहे आणि तो YIRAH, इरा. याचा अर्थ दहशत, भीती, घाबरणे. आणि या ठिकाणी जो शब्द वापरलेला आहे तो परमेश्वराच्या सन्मानाबद्दल वापरलेला आहे. परमेश्वराचा आदरयुक्त भय धरा. फिअर द लॉर्ड. परमेश्वराचं आदरयुक्त भय असू द्या. ही देवाची इच्छा आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचं आदरयुक्त भय असल्यानंतर काय होणार आहे? सर्वात पहिली गोष्ट असणार आहे की तुमचं संरक्षण. 7वं वचन काय सांगतं पहा, असं म्हटलेले यहोवाचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती तळ देऊन राहतो, तिथं छावणी देऊन राहतो म्हटलेलं आहे. ओके. ही एनकॅम्पेथ, इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे की एनकॅम्पेथ, तिथं तो तळ देऊन राहतो, छावणी देऊन राहतो. वाव. कशाला? सोडवायला. माझ्या भावना बहिणींनो, आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. ख्रिस्ती
प्रत्येक विश्वासणाऱ्यानं जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता तर आज तुमच्या भोवती, तुमच्या अवतीभोवती देवाचा दिव्यदूत तुमच्या भोवती तुमचं संरक्षण करण्यासाठी, तुम्हाला सोडवण्यासाठी तळ देऊन आहे. आता बरेचसे लोक म्हणतात आम्हाला तर दिसत नाही, चांगली गोष्ट दिसत नाही. हो, नाही तर तुम्ही त्याच्या संगतीच बोलायला लागाल. माझ्या भावना बहिणींनो, देवाचं वचन सांगतं तो आमच्या भोवती आहे. देव परमेश्वराचे दूत आमच्या भोवती आहे. ऐका माझ्या भावना बहिणींनो, देवाचं दूत छावणी देऊन तुमच्या भोवती राहतो. परमेश्वराचा दूत तुम्हाला सोडवण्यासाठी, ओके, तो शब्द वापरलेला आहे चॅलेंज. याचा अर्थ टू विथड्रॉ, टू रेस्क्यू, तुम्हाला वाचवण्यासाठी, सोडवण्यासाठी देवाचा दूत तुमच्या भोवती आहे. आता तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं माझ्या अवतीभोवती भूत आहेत. ते जास्त विश्वास ठेवतात भूतांवर. पण देवाचं वचन सांगतं जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा सन्मान करणारे, येशू ख्रिस्तावर प्रीती करणारे, येशू ख्रिस्ताला देवाच्या राज्याला प्रथम स्थान देणारे लोक आहात तर तुमच्या भोवती देवाने त्याचे दिव्यदूत राखलेले आहेत. प्रियांनो, ही रियालिटी आहे. तुमच्या भोवती देवाचे दिवदूत आहेत. बायबलचं वचन सांगतं. इब्री लोकासपत्राचा 1 अध्याय आणि 14 वचन. इब्री लोकासपत्राचा 1 अध्याय आणि 14 वचन. इब्री 1:14 काय सांगतं पहा. ज्यांना वारसाने तारण मिळणार आहे त्याच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय? हा, हे देवदूताबद्दल बोललेलं आहे. 13 वचनामध्ये पहा काय म्हटलेलं आहे. कोणत्या देवदूताला वाचूया. 13 वचन काय म्हणतं. पण त्याने कोणत्या देवदूताविषयी असे कधी म्हटले? कधी असं म्हटलंय का देवदूताविषयी? बा, मी तुझ्या वैर्यास तुझ्यासाठी पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. हा, तर पुढं काय म्हटलेलं आहे. तो म्हणतो की ज्यांना वारशाने, वारशाने म्हणजे वारसा हक्क, म्हणजे मुलाचा हक्क ज्यांना आहे, तारणा, ते तुमचं जे काही वारस आहे, हे तारण जे आहे ते परमेश्वरापासून आहे. ते आमच्या कष्टाने, आमच्या कमाईनी नाही आहे. वारशाने तारण मिळणार म्हणजे तुम्ही देवाचे लेकरू झालात, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवलात, तुम्ही देवाचं मूल झालेला आहात. तुमच्यासाठी प्रियांनो देवाने देवदूत नेमलेला आहे. कशासाठी देवदूत नेमला? 14 वचन कशासाठी सांगतं. त्यांची सेवा करण्यासाठी. टू मिनिस्टर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, त्या देवदूताबरोबर तुम्हाला बोलायचं नाही. प्लीज गैर समजून घ्या. मागच्या आठवड्यामध्ये सायंकाळी इंग्लिश आणि हिंदी चर्च सभा असते आणि त्या चर्च सभेमध्ये एक परिवार आला. तो परिवार ख्रिस्ती नव्हता आणि त्या परिवारातली जी पत्नी होती तिचं नाव श्रद्धा आणि ती मला सांगती बोलत होती. मी ते सांगते त्यांना खूप अडचण होती आणि तिचा प्रॉब्लेम हा होता की मागील 4 महिन्यापासून तिच्याशी देवदूत बोलायला लागला होता आणि सुरुवात तिची झाली, तिला फुलपाखरू दिसायला लागले, मग तिला हळूहळू दूत दिसायला लागले आणि तिला कळत नव्हतं काय आहे. म्हणून तिने काही गोष्टी यूट्यूबला पाहिल्या. त्या ठिकाणी एंजल थेरपी नावाचं काहीतरी तिला सापडलं आणि त्यामध्ये ती गुंतली आणि मग त्यांनी तिला शिकवलं आणि मग ती त्या देवदूताबरोबर बोलू लागली. आणि काय बोलत होती ती? तो देवदूत या सांगते काय बोलत होता. प्रियांनो, बऱ्याच गोष्टी. तो म्हटला मी आर्कएंजल आहे. त्यांनी सांगितलं गॅब्रियलचं नाव. त्यांनी सांगितलं बऱ्याच अशा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि मग ज्यावेळेस ती त्या सांगती बोलत होती, तिला आपोआप हँडरायटिंग यायला लागलं. तिने वह्या भरून बऱ्याच गोष्टी लिहिल्या. तेवढंच नव्हे प्रियांनो, तर ती त्याला त्याच्या जीवनातल्या गोष्टी सांगू लागली. एक एक गोष्टी सांगत असताना एक दिवस ती खोटं बोलली. तो देवदूत तिला काहीतरी खोटं आणि तिने सांगितलं अशी अशी तारीख आणि अशी अशी आणि ती म्हणाली हे खरं नाही आहे, हे खोटं आहे.
आणि मग त्या दूताने म्हटलं नाही नाही, आमच्या जगामध्ये असं बोललं तर चालतं खोटं. आणि तिला धक्का बसला. तिने काही लोकांसंगती कॉन्टॅक्ट केला आणि त्या कोणीतरी तिला सांगितलं कृपया एखाद्या चर्चच्या फादर सांगते जाऊन बोला, कारण तिला देवदूत माहीत नाही, तिला गॅब्रियलचं नाव माहीत नाही, तिला पवित्र शास्त्रामधले कुठले देवतांची ओळख नाही, माहीत नाही, तिला बायबल माहीत नाहीये. पण ज्यावेळी तिला कळालं की हे काहीतरी खोटं बोललेलं आहे, तिला असं जाणवलं की खोटं बोललेलं आहे म्हणजे निश्चित काहीतरी चूक आहे. आणि मग ती माझ्याकडे आली. मग तिने मला तिची स्टोरी सांगितली. मी तिला समजावून सांगितलं की निश्चित काय घडत आहे. प्रियांनो, हो, देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. असे हे देवदूत आहेत की जे देवदूत प्रियांनो फसवणार आहेत. लबाड नव्हे, लबाडाचा बाप आहे. बायबलचं वचन आम्हाला म्हणतं. बऱ्याचशा ख्रिस्ती लोकांना समजत नाही. ख्रिस्ती लोक पाहिजे त्या लबाड्या जगामध्ये स्वीकारतो. पण ही जी स्त्री होती ती म्हटली, हाऊ कॅन अ एंजल लाई? एखादा देवदूत कसा लबाडी करू शकतो? दॅट वॉज अ ग्रेट क्वेश्चन आणि रियालिटी आहे. आणि मग तो बऱ्याच गोष्टी सांगू लागला. पुढे जाऊन तिच्या सांगती तो म्हटला की तुझ्या पतीबरोबर आता नाही, तू माझ्यावर प्रेम करायला लाग. आणि बऱ्याच गोष्टी सांगत असताना तिला बंधनामध्ये घेऊन चालला होता. पण माझ्या भावानं बहिणी, मी तुम्हाला सांगू द्या की देवाची स्तुती असो, मागच्या रविवारी तिला मुक्ती मिळाली. आम्ही तिला आमच्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर सध्या रेचल त्या सांगते फोनवर बोलत आहे, काही गोष्टींसाठी प्रार्थना, प्रभू तिला मोकळं करत आहे, तिला नवा करार मिळाला, देवाच्या वचनाचं अभ्यास ती करत आहे. पण आज मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, देवाने देवदूत त्याच्या सांगती बोलायला दिलेले नाहीये. जो सैतान आहे प्रियांनो, तो शिंग घेऊन तुमच्याकडे येत नाही. जो तुम्हाला शिंग घेऊन आला, तुम्हाला वाटलं असतं रे बाबा हा भयानक आहे, याच्या सांगते आम्ही काही उभं राहायला नाही पाहिजे, तो शिंग लावून येत नाही प्रियांनो. बायबलचं वचन सांगतं, पॉल लिहितो करंथीकराच्या 2 पत्रामध्ये 11व्या अध्यायामध्ये की जो सैतान आहे प्रकाशाच्या दूतासारखा येतो. हो, तो लबाड आहे, पण तो स्वतःला दाखवतो मी प्रकाशाचा दूत आहे. तो खोटा आहे, तुम्हाला तो सरळ मार्गापासून भुलवणारा आहे. मला माहित नाही, पण आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, परमेश्वराचा दूत तुमच्या बाजूला आहे तुमचं संरक्षण करायला. तुम्हाला त्या सांगती संभाषण करायचं नाहीये. हालेलुया, एवढं सांगायचं प्रियांनो. मला लक्षात ठेवा, जगामध्ये तो शत्रू सैतान वेगवेगळे काम करत आहे, पण देवाचा देवदूत तुमचं बायबलचं वचन सांगतं. येशू ख्रिस्त म्हणाला, ह्या बाळकांना माझ्याकडे येऊ द्या, कारण ह्या बाळकांचे देवदूत परमेश्वराचं मुख नित्य पाहतात. देवदूतांची सेवा रियालिटी आहे प्रियांनो. देवदूतांची सेवा, देवाने तुमच्यासाठी देवदूत नेमलेले आहेत. तुम्हाला त्या देवदूत सांगती बोलायचं नाहीये, पण ते तुमच्या संरक्षणासाठी आहेत. जे परमेश्वराचं भय धरतात त्यांच्या भोवती परमेश्वराचा दूत त्यांचं संरक्षण करण्यासाठी छावणी देतो. ज्यावेळेस दानिएल प्रार्थना करण्यासाठी त्याला सिंहाच्या गुहेत टाकलं, देवाने आपला दूत पाठवला आणि त्या सिंहाचे तोंड बंद केले. तोच देव परमेश्वर तुमच्या माझ्या बाजूला आहे प्रियांनो. हालेलुया. तो देवदूत पाठवतो तुमचं संरक्षण करण्यासाठी, तुम्हाला सांभाळण्यासाठी. माझ्या भावानं बहिणींनो, पण परमेश्वराचं भय आमच्या जीवनात, त्याचं आदरयुक्त भय आमच्या जीवनात असायला पाहिजे. मग 8व्या वचनामध्ये तो म्हणतो, टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घ्या. हो, या, तो आमंत्रण देतो. आज तुम्हा प्रत्येकाला मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, तो देव बाप परमेश्वर त्याच्याकडे तुम्हाला आमंत्रण. देव किती चांगला आहे. देवाबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे. जे त्याचा आश्रय धरतात, या त्याचं चांगुलपणाचा अनुभव घ्या. हे परमेश्वर चांगला आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, परमेश्वर चांगलं करू इच्छितो. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर भलं करू इच्छितो. देवाचा अनुभव घेऊन पहा आणि तो अनुभव घ्यायला बोलवत आहे. या, चव घ्या. ओके, जर तुम्ही एखाद्या मिठाईच्या दुकानामध्ये गेलात आणि तुम्हाला मिठाई घ्यायची असेल, तर तो मिठाई, हे चव, ही किती चांगली चव आहे, ही घ्या. परमेश्वर हे या, परमेश्वर किती चांगला, याचा अनुभव घ्या.
माझ्या भावानं बहिणी, जर तुम्ही अनुभव घेतला असेल तर अनुभव घ्या, तो चांगला देवबाप आहे. हालेलुया. सैतान फक्त तुमच्या मनामध्ये गैरसमज टाकतो. तो ऍक्च्युली तो देवदूत सापाच्या रूपात आला, हवे सांगते बोलायला. तिला त्या सांगते बोलायची गरज नव्हती, पण तो बोलला. आणि मग देवाबद्दल गैरसमज, देवाची इच्छा नाही तू त्यासारखं व्हावं. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, देवाच्या वचनाविरुद्ध तो तुमच्या सांगते खूप काही गोष्टी बोलेल. हा जो लबाड आहे, तुमच्या जीवनामध्ये लबाडीच्या गोष्टी सांगतो की नाही, तो तुझा पुरवठा करणार नाही. तसं नाहीये, तो तुझ्यावर प्रेम करतो प्रियांनो. आणि तो एवढं प्रेम करतो की त्याने आपला एकुलता एक पुत्र त्या वधस्तंभावर दिला. आणि पॉल म्हणतो, जर त्याने आपला एकुलता एक पुत्र राखून ठेवला नाही, त्याबरोबर तुला सर्व काही देणार नाही काय? तो चांगला देवबाप आहे. या त्याचा अनुभव जो व्यक्तीवर भरोसा ठेवतो. किंवा असं म्हटलं, 8 वचन वाचूया, काय म्हणतो 8 वचन, स्तोत्र 34:8. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. ऍक्च्युली भाव हा शब्द जो आहे, जो त्याचा आश्रय घेतो, त्याला रेफ्यूज करतो, तो व्यक्ती धन्य आहे. माझ्या भावना बहिणींनो, परमेश्वराच्या भय ठेवणारं, त्या परमेश्वराच्या ठाई आश्रय घ्या. त्याला म्हणा, कसा आश्रय घ्यायचं? कबूल करा, परमेश्वर माझा आश्रय आणि माझं सामर्थ्य आहे. संकट समयी सहाय्य करण्यास तो सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वीची उलथापालट झाली, पर्वत कोसळून सागर तरी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्याच्या उत्सवाने पर्वत हल्ले तरी मी भिणार नाही. ज्यावेळेस तुम्ही कबूल करता, स्तोत्र 91 मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर माझा आश्रय आहे असे तू म्हटले म्हणून. लक्षात ठेव, आश्रय बोलल्याने होतं की परमेश्वर माझा आश्रय आहे. त्याचा आश्रय, त्याच्यामध्ये आश्रय घ्या. आमेन, हालेलुया. तो तुमचं संरक्षण आहे, तो तुमचं प्रोटेक्शन आहे. 9 वचन सांगतं, फिअर, हे पवित्र लोक हो, त्याचं भय धरा. आता हाच मोठा प्रश्न आहे, परमेश्वराचं भय धरणं म्हणजे काय? तुम्हाला कुठल्याही गोष्टीची वान पडणार नाही. वान हा शब्द, तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये दरिद्री होणार नाही. यू डोंट नीड टू बी इन पॉवर्टी. तो जो शब्द आलेला आहे माक्सोर, या शब्दातून तुम्ही दरिद्री होणार नाही. तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज पडणार नाही. वा, कुठल्या गोष्टीची डिफिशियन्सी होणार नाही. आमच्या शरीरामध्ये याची डिफिशियन्सी आहे, त्याची डिफिशियन्सी आहे. हे परमेश्वराचं भय धरा, कुठल्याच गोष्टीची डिफिशियन्सी होणार नाही. हालेलुया. डिफिशियन्सी म्हणजे तुम्हाला काही उणं पडणार नाही, तुम्ही कुठल्याच गोष्टी लॅक होणार नाही. व्हॉट अ वंडरफुल. नंतर 10व्या वचनात तो म्हणतो, तरुण सिंहांकडे बा. तरुण सिंहांना उणं पडेल, ते भुकेले राहतील, पण जे परमेश्वराला शरण जातात, शरण हा शब्द याच्यामध्ये वापरलेला आहे, पण जे परमेश्वराला शोधतात, इंग्लिश मध्ये म्हटले, दे दॅट सीक द लॉर्ड शाल नॉट वॉन्ट एनी गुड थिंग्स. जे परमेश्वराला शोधतात, जे परमेश्वराचा शोध करतात. आणि प्रियांनो, परमेश्वराचं भय धरणं म्हणजे 2 गोष्टीमध्ये मी सांगतो. एक म्हणजे परमेश्वराचं भय धरणं म्हणजे त्याचा आश्रय करणं, आणि परमेश्वराचं भय धरणं म्हणजे त्याला शोधणं मनापासून, त्याच्या वचनाचा आदर करणं, त्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान देणं. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, कधीतरी परमेश्वराच्या भय याचा अभ्यास करा. इट्स वन ऑफ द वंडरफुल स्टडी. कारण परमेश्वराचं भय धरणाऱ्या व्यक्तीला म्हणजे काय? परमेश्वराचा सन्मान करणारा. प्रत्येक भागामध्ये देवाचं भय धरा. येशू ख्रिस्तांनी सांगितलं, अरे जे तुमच्या देहाला मारतात त्यांना भिवू नका, पण जो तुमच्या जीवाला नरकात टाकणार आहे त्याचे भय धरा. ह्या जगामध्ये बऱ्याच गोष्टींची भीती आम्ही बाळगतो, सर्व गोष्टींची भीती बाळगतो. काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं चालणार आहे, आणि त्यानुसार आमचं जीवन चालवतो.
पण जो व्यक्ती परमेश्वराच्या भयामध्ये चालतो त्याला माहित आहे की देवाचा शब्द तो कधीच पडू देणार नाही. ही रिस्पेक्ट्स गॉड्स वर्ड. तो देवाच्या शब्दाचा सन्मान करतो. प्रियांनो, मला जायला आता त्या भागामध्ये वेळ नाही, पण मी ज्यावेळेस शद्रक मेशक अबेदनेगोच्या जीवनाबद्दल अभ्यास करत होतो त्यावेळेस मला असं दिसलं की त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय, ते त्या राजाच्या आज्ञेला घाबरले नाही. ते म्हणते, राजा तू कदाचित आम्हाला अग्नीत टाकशील, पण आम्ही जे देवाचं वचन सांगतं, देवाच्या गोष्टीला आम्ही सन्मान करणार आहोत. त्यांनी त्यांना अपॉइंट केलं होतं, मोठे अधिकारी होते, त्यांचा पगार त्याच्याकडून येत होता, त्यांचं खाणं पिणं त्यापासून होतं. पण शद्रक मेशक अबेदनेगोला माहित होतं हे सर्व करण्यासाठी तो करणार आहे. आणि प्रियांनो, मला सांगू दे, असे शद्रक मेशक अबेदनेगो आज हवे आहेत जे देवाच्या वचनाचा सन्मान करणार आहेत, परमेश्वराच्या भयात चालणार आहेत, ते देवावर प्रेम करणार आहेत, कुठल्याही परिस्थितीपेक्षा देवाला पहिलं स्थान देणार आहे, कुठल्याही गोष्टींपेक्षा देवाला प्रथम स्थान देणारे असे लोक देवाला हवे. दॅट्स व्हॉट गॉड एक्सपेक्ट्स. तरुण सिंहाला वान पडेल व त्याची उपासमार होईल, पण परमेश्वराला शोधणाऱ्याला, शरण जाणाऱ्याला, परमेश्वराचं भय धरणाऱ्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडणार नाही. वाव, माझा देव पुरवठा करणार आहे अशा लोकांसाठी जे परमेश्वराला प्रथम स्थान देतात, त्याचा सन्मान करतात, त्याच्या सन्मानासाठी जीवन जगतात, त्याच्या शब्दाला पडू देत नाहीत. पण तोच स्तोत्र करता मग 11 वचनापासून त्यांना शिकवतो, हे या मी तुम्हाला शिकवतो परमेश्वराचं भय धरणं म्हणजे काय. 11 ते 14 वचन वाचूया. मुलांनो या, मुलांनो या, माझे ऐका, हा, मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावयाला शिकवेन. या ठिकाणी परमेश्वराचं भय धरायला प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शिकवत आहे. दावीद महाराज पवित्र आत्म्याद्वारे आज तुम्हाला आणि मला शिकवत आहे परमेश्वराचं भय धरायला. काय सांगतो तो पहा. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण. पहा प्रियानो, समजून घ्या. तुम्हाला सुख भोगायचं आहे, तुम्हाला दीर्घायुष्य हवा आहे, ह्या दोन्ही गोष्टी सर्व लोकांना पाहिजे. पण बऱ्याच लोकांना गैरसमज आहे, दीर्घायुष्य हवा असेल तर तुम्ही ह्या गोष्टी खा. आवळा खा, मी त्याच्या विरोधात नाहीये प्लीज, ओके. आवळा खा म्हणजे तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल, तुमचं आयुष्य वाढेल. ह्या जगातील सर्व गोष्टींवर आम्ही विश्वास ठेवतो. पण तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो, दीर्घायुष्य 2 गोष्टींनी तुम्हाला मिळतं. पहिली गोष्ट परमेश्वराचं भय धरण्याने, आणि दुसरी गोष्ट आपल्या आई वडिलांचा सन्मान केल्याने. मी सांगत नाही, देवाचं वचनात लिहिलेलं आहे. जर तुम्हाला दीर्घायुष्य हवंय तर परमेश्वराचं भय धरा. आणि दुसरं महत्वाची गोष्ट, आपल्या आई वडिलांचा सन्मान करा. हो, आपल्या आई वडिलांचा सन्मान करा म्हणजे तुला दीर्घायुष्य प्राप्त होईल. ही वचनयुक्त अशी आज्ञा आहे. इफिस्करास पत्राच्या 6व्या अध्यायामध्ये, आता वेळ नाहीये, 1 ते 3 वचनामध्ये जाऊन अभ्यास करा त्याचा. त्यामध्ये लिहिलेलं आहे. नाही तुम्हाला दीर्घायुष्य हवं असेल माझ्या भावना बहिणींनो, तर बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेचसे पॅकेजेस आहेत, बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात की तुम्ही हे करा म्हणजे तुम्हाला ते असं असेल. माझ्या भावना बहिणींनो, बायबलचं वचन आम्हाला सांगतं परमेश्वराचं भय धरणं, त्याचा आदरयुक्त सन्मान करणं आम्हाला दीर्घायुष्य. हे तुला सुख भोगायचंय का? बघ आता पुढे काय म्हणतो, कसं सुख भोगता येईल. हा, तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. अरे बापरे, आपली जीभ दुर्भाषणापासून आणि आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. पुढं, वाईटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. घरामध्ये शांती व्हावी, भावाभावामध्ये शांती व्हावे, पती पत्नीमध्ये शांती असावी, आमच्या कुटुंबामध्ये त्यासाठी प्रयत्न कर.
पण आज मला सांगू द्या की या जिभेला सांभाळा, जिभेला सांभाळा. माझ्या भावांनो बहिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, परमेश्वराचं भय म्हणजे आपल्या जिभेला सांभाळणं. बरेचसे लोक त्या जिभेला पाहिजे तसा वापर करतात, पाहिजे ते. ओके. आणि मग बरेचसे लोक माझ्या जीवनामध्ये, मी प्रभूला स्वीकारून 34 वर्ष झालेत, वेगवेगळ्या लोकांचा अनुभव मी घेतलेला आहे. काही व्यावसायिक मला भेटतात आणि ते म्हणतात, पास्टर, जर ह्या जगामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी तडजोड करावीच लागणार आहे. आणि मग ते खोट्या लबाडी सांगती पार्टनरशिप करतात. बरेचसे लोक आहेत, ख्रिस्ती विश्वासणारे आहेत. हा मी आता निघालोच आहे, हा मी रस्त्यातच आहे, इथं उभा आहे. सॉरी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थाने देवाचं सामर्थ्याचं कार्य बघायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट शिकायला पाहिजे, आपल्या जिभेला सत्यामध्ये समर्पित करायला. जेव्हा तुम्ही वाईटाचा मैत्री करता, तुम्ही त्याच्याबरोबर पार्टनरशिप करता, आणि मी तुम्हाला सांगतो त्याचं पार्टनरशिप भयानक आहे. त्यांचं पार्टनरशिप काय माहित आहे का? घे 30 रुपये, पण ते येशूला मला पकडून दे, तेवढ्या पुरतं तुम्हाला समृद्धी देईल. पण ज्या वेळेला तो समस्यामध्ये गेला, त्यांच्याकडे गेला, हे आम्ही तुला ओळखत नाही, ही त्यांची पार्टनर, सैतानाची पार्टनर. तुम्हाला समृद्ध करेल पण येशूला नाकारण्यापासून. ही विल प्रॉस्पर यू. आय एम सिरियस. येशूला नाकारण्यासाठी, येशूपासून तुम्हाला दूर नेण्यासाठी तो तुम्हाला प्रॉस्पर करेल, पण सरते शेवटी त्याला जाऊन ते पैसा फेकून द्यावा लागला. तो जो लबाडाचा बाप आहे ना प्रियांनो, त्या लबाडाच्या बापाजवळ कुठलीही दया नाही, माया नाही, त्याला मनुष्याचं काही घेणं देणं नाहीये. आणि बरेचसे लोक त्या वाईटा सांगती पार्टनरशिप, लबाडी सांगती पार्टनरशिप, काही नाही रे, थोडं बोललं तर चालतं ना. काही काही तरुण त्याला समर्पित झालेले आहेत. हे लिसन, जर तुला परमेश्वराचं भय म्हणजे आपल्या जिभेला वाईटापासून सांभाळणे, मी म्हणत नाही, देवाचं वचन, तुला सुख भोगायचे, तुझ्या भविष्यामध्ये तुला आशीर्वाद पाहिजेत, हो पास्टर पाहिजेत, मला ब्लेसिंग मिळत नाही. अरे याचं कारण, आशीर्वाद न मिळण्याचं तू कुठेतरी तडजोड केलेली आहे, कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. का? हे राजा, आम्हाला जरी देवाने वाचवलं नाही ना तरी आम्ही मरायला तयार आहोत. आम्हाला काय फरक पडत नाही, पण आम्ही तडजोड करणार नाही. आम्ही समृद्ध झालो नाही ना, आम्हाला काही मिळालं नाही ना. आणि तो देव प्रियांनो, त्या तिघां, कारण ते देवाचा सन्मान करणं आपल्या जिवेने, आपल्या जीवनाने, त्या आगीमध्ये, लक्षात ठेवा, अग्नीमधून कदाचित देवबाप तुम्हाला वाचवणार नाही, पण अग्नीमध्ये चालायला तुमच्याबरोबर तो येईल. हालेलुया. आज असे समर्पित व्यावसायिक पाहिजेत, परिवारामधले लोक पाहिजेत. आपण आपल्या पत्नीबरोबर, आपल्या परिवाराबरोबर, आपल्या आई जे काही आहे, आमच्या मित्रांमध्ये, हे नाही, हा व्यक्ती कधीच लबाडी करू शकत नाही. ही त्याला परमेश्वराचं भय आहे. माझ्या भाऊ बहिणींनो, मी म्हणत नाही, देवाचं वचन सांगतं आशीर्वाद हे मिळवण्यासाठी. पहा, 1 पेत्राचा 3 अध्याय, सेम वर्स 9-10 वचनामध्ये पेत्र आम्हाला समजावून सांगत. 1 पेत्र 3 अध्याय 9-10 वचनामध्ये, 1 पेत्र 3 अध्याय 9 आणि 10 वचन. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. काय द्या? आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले ऐका आहे. माझ्या भाऊ बहिणींनो, देवाने तुम्हाला बोलवलेलं आहे की तुम्ही आशीर्वादित व्हावं. आत्ताची तुमची परिस्थिती काय त्याकडे पाहू नका. तुम्हाला वाटत असेल जगातले लोक लबाडी करून खूप काही गोष्टी मिळवतात, मलाही तसं करायचं, फसले जात आहेत. ही इज डिसिव्हिंग यू.
तुम्ही फसले गेलेला आहात. सत्याला त्रासातून जावं लागतं, लक्षात ठेवा. पण सरते शेवटी तुम्ही त्यामध्ये विजयी होता. पुढं 10वं वचन. कारण जीविताची आवड धरून तुला जीविताची आवड आहे. हा, चांगले दिवस पहावे तुला चांगले दिवस पाहिजे आहेत अशी ज्याची इच्छा असेल. इच्छा असेल तर, तुम्हाला जर नसेल तर प्रश्न तुमचा आहे. तुम्हाला सुख भोगायचं आहे तर आपल्या जिभेला सांभाळा. पुढं, त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. नाही नाही, मी जे खरं ते सांगतोय ते तसे वागले. हे ऐक, ह्या जिभेला सांभाळ. तू काय बोलतोस? काही लोक दुसऱ्यांबद्दल तिसऱ्यांकडे सांगतात आणि त्यांना काही फरक पडत नाही. कधी कधी मी रागात बोलून. हे सांभाळ तुझ्या जीवनाचं, तुझ्या जीवेवर नियंत्रण. इट्स वन ऑफ द थिंग प्रियांनो. आज मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराचं भय या जीवेवर असणं खूप गरजेचं आहे. तुला सुख भोगायचंय. कलसीकरास पत्राचा 3रा अध्याय आणि 8 ते 10 वचनामध्ये काही गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. आय जस्ट वॉन्ट यू टू, आपण काही गोष्टी पाहूया. परमेश्वराच्या भयाविषयी आम्हाला काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे प्रियांनो. आणि बरं आहे, आज मी तुम्हाला सांगतो, दे परमेश्वर तुमच्या जीवेमध्ये ती गोष्ट देऊ इच्छितो, कारण तो तुमचा पुरवठा करू इच्छितो. तुमच्या जीवनाचा देवाला इच्छा आहे की तुम्ही आशीर्वादित व्हावं, तुमचा पुरवठा व्हावं. तुम्ही प्रियांनो, तुम्हाला सर्व गोष्टी उपलब्ध असाव्या. जर तुमच्या जीवनामध्ये आज कुठेतरी कमतरता आहे तर देवाकडे जा, शोधा स्वतःला. माझ्या मनामध्ये, माझ्या जीवनामध्ये मी कोणासंग तरी चॅटिंग करत नाही ना, की ज्या सांगते मला करायची गरज नाहीये. हवा, मी दरवेळेस सांगतो, नको त्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करत बसली होती. आदाम दिला होता. असे खूप आहेत. मला पास्टर, माझा नवरा त्या बाई सांगती चॅटिंग करतो. देवाने दिलेला नाहीये ती गोष्ट. स्टॉप इट. देवापासून ती गोष्ट नाहीये. असं का सैतानाला वाव मिळाला तो प्रियांनो समजून घ्या. त्याला संधी देऊ नका. तो तुमच्यावर क्यू करणार नाही. कलसीकरास पत्र 3रा अध्याय आणि किती वचन सांगितलं मी? 8व्या वचनापासून पुढे. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखातून शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. आपणापासून दूर करा. दूर ढकला. पुढं, एकमेकांशी लबाडी करू नका. काय करू नका? डो नॉट लाई. त्या लबाडी सांगती पार्टनरशिप करू नका. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, देवाच्या बरोबर पार्टनरशिप करा. त्रास होईल, थोडासा त्रास होईल. मी माझ्या सर्वांना, माझ्या बरोबर काम करतात, सेवा करतात घरातल्या, काही नाही. तुम्ही जेव्हा सत्य बोलता, जेव्हा खरं बोलता, जास्तीत जास्त काय एखादा कानाखाली फटका बसेल, काहीतरी वाईट बोल, पण त्या भीतीच तो लबाडी करू नका. त्या सैतानाबरोबर पार्टनरशिप करू. इट विल हर्ट यू लॉंग टर्म मध्ये. खरं बोला, कारण दॅट्स गोइंग टू ब्लेस यू. पुढं, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे. आमेन. तो नवा मनुष्य पूर्ण ज्ञानामध्ये नवा केला जात आहे. तो नवा मनुष्य, त्याला तुम्ही धारण केलं ना, असंच म्हटलं ना, त्याला तुम्ही धारण केले आहे. त्याला तुम्ही धारण केल्या. नवा मनुष्य, तो नवा मनुष्य पवित्र आहे. तो सत्य बोलणार आहे. नवा मनुष्य विश्वासाने चालणार आहे. नवा मनुष्य सामर्थ्याने भरलेला आहे. नवा मनुष्याला प्रियांनो अद्भुत कार्य. मी तुम्हाला सांगतो, तो नवा मनुष्याबद्दलचा अभ्यास करा. यू विल बी ब्लेस्ड. परमेश्वराचं भय धरणे म्हणजे जिवेला सांभाळ. ये, मी तुला शिकवतो आपल्या जिवेला सांभाळ. इथंच नव्हे,
याकोबाच्या पत्रामध्ये तुम्ही जर गेला तर 3ऱ्या अध्यायामध्ये त्या जिभेबद्दल खूप काही शिकवलेलं आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करा प्रियांनो. ऍक्च्युली कृपया प्रार्थना अभ्यास करा. याकोबाचं पत्र 3रा अध्याय 1 ते 12 वचनामध्ये जिभेबद्दल सांगितले. जिव्हा तो म्हणतो जर तू तुझ्या जिभेला नियंत्रण करशील तर तुमच्या पूर्ण शरीराला तू नियंत्रण करशील. काय झालं असं बोललं तर कोण फरक पडला काय झालं. हे देवाचं वचन खोटं नाहीये प्लीज. हे आमच्या बोधासाठी लिहिलेलं आहे. काय करते जीवा. याकोबाच्या पत्रात 3रा अध्यायाच्या 5व्या वचनात फुशारकी मारती. 3रा अध्यायाचं 5वं वचन काय म्हटलेलं आहे. तशीच जीभही घोड्याचं लगाम आणि तारवांना जे शीड आहे त्याचं उदाहरण देतं. तशीच ह्या शरीराला नियंत्रण करणारी जीभ आहे. तशीच जीभही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. फुशारकी मारते. देवाची इच्छा नाही आहे. फुशारकी म्हणजे काय असते छोटीशी गोष्ट पण सांगता अरे फुशारकी मारते. एखादी गोष्ट मोठी करून सांगण्याची सवय. फुशारकी मारते. पहा लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला आणि पेटवते. त्याला आग म्हटलेलं आहे. नववचन तिच्या योगे जो प्रभू ह्या व जिभेच्या पिता योगे आम्ही परमेश्वराची पित्याची स्तुती करतो. त्याची आपण स्तुती करतो. हा. आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ह्या जगामधले आज 700 बिलियन लोक देवाची प्रतिमा आहेत. तुमच्या घरामध्ये तुमची पत्नी तुमची लेकरं देवाची प्रतिमा आहे. त्यांना शापही देतो. तुझा भाऊ तुझी बहीण ही देवाची प्रतिमा आहे. परमेश्वराची स्तुती करतो आणि त्यांना शापही देतो. कोणी अधिकार दिलेला आहे. या जिभेने सांभाळा. माझ्या भावानं बहिणींनो आज मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो. देवाची इच्छा नाही आहे तुम्ही आशीर्वाद द्यावा. तुम्ही आशीर्वादाचे शब्द बोलावे. तुम्ही आशीर्वादाचं कार्य करावं. इफिस्करास पत्र 4था अध्याय 29. मला काही वचन बोलायची गरज आहे प्रियानो. मला काही गोष्टी सांगण्याची गरज आहे. मी थांबवेन. इफिस्करास पत्राचा 4था अध्याय 29 वचन. ऍक्च्युली 29 ते 32 वचनामध्ये पुन्हा पुन्हा तो आम्हाला समजावून सांगतो. सैतानाला संधी देऊ नका. इफिस्करास पत्र 4था अध्याय 29 ते 32 वचन. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो. कुठलेच कुचके भाषण मुखातून निघता कामा नये. पण गरजेप्रमाणे उन्नती करिता जे चांगले तेच मात्र निघो. उन्नती करता लोकांची उन्नती होण्यासाठी आम्हाला बोलण्याची गरज आहे. पुढं यासाठी की तेनेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. आमेन. ऐकणाऱ्यांना कृपा देणारे शब्द यायला पाहिजे. हालेलुया. पुढं देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. माझ्या भावानं या शब्दामुळं पवित्र आत्मा खिन्न होतो. काय पास्टर काय वचन सांगितलं. पण माझ्या भावानं बहिणनो फार एक महत्वाची गोष्ट भाऊ प्रशांतनी सुरुवातीलाच सांगितले की जे माझे भाऊ कोण माझी आई कोण जे देवाचं वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे करतात ते माझे भाऊ आणि बहिणी. आज वचन ऐकून त्याप्रमाणे परमेश्वराचं भय ह्या जीवेमध्ये ठेवणं. आज देवाला ते लोक हवे आहेत जे परमेश्वराच्या भयामध्ये जीवन जगायला तयार आहेत. कलसीकरास पत्राचा 4था अध्याय आणि 6वं वचन. कलसीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 6वं वचन. कलसे तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त. कधी कधी तुमचे बोलणे कधी कधी बाहेर असताना लोकांसांगती शेजाऱ्यांसांगती बोलताना लोकांसांगती बोलताना कृपायुक्त. बर मिठाने रुचकर केलेले. वाचा. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे म्हणजे प्रत्येकाला
कसे कसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे. सर्वदा, फार मार्क, सर्वदा म्हणजे तुम्ही घरात असताना देखील. बऱ्याच वेळा घरामध्ये आम्ही आमच्या शब्दांना तसं वापर करत नाही, कृपा देत नाही. ज्यावेळेस कोणी चुका करतो, ज्यावेळेस आमच्यापेक्षा जे कमी शक्तीचे लोक असतात त्यांना आम्ही बऱ्याच वेळा ती कृपा पुरवत नाही, कारण त्यांच्यावर आम्ही अधिकार करू शकतो. तुमचे बोलले सर्वदा मिठाने रुचकर केले, कृपा देणारे. कृपा म्हणजे लायकी असताना नसताना मिळालेली गोष्ट, लायकी नसताना मिळालेली गोष्ट. कृपायुक्त असू द्या, तुमचं बोलणं कृपेने भरलेले असू द्या. माझ्या भावना बहिणं, मला तुम्हाला सांगू दे, नीतिसूत्रकर्ता शलोमोन महाराज नीतिसूत्राच्या 8व्या अध्यायामध्ये 20 आणि 21 वचनामध्ये म्हणतो, 20 वचनात म्हणतो की तुम्ही आपल्या तोंडाच्या फळाने तृप्त होता. तोंडाच्या फळाने तुम्ही जे बोलता त्याने तुम्ही तृप्त होता. 18वा अध्याय नीतिसूत्रे 18, 20 आणि 21. नीतिसूत्रे 18, 20 आणि 21. मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात. तोंडाळपणाची फळं पोटभर खावी लागतात. त्याला आपल्या वाणीचे पीक भोगिले पाहिजे. तुम्हाला माहित आहे का, तुमच्यापैकी काही जणांच्या जीवनामध्ये जे आजार आहेत, विकार आहेत, तुमच्या तोंडाळपणामुळे आलेले आहेत. तुम्ही तुमच्या सुनेविषयी, जावयाविषयी, नवऱ्याविषयी, पत्नीविषयी भयंकर तोडून बोललेला आहात. तोंडाळपणाची फळं. आणि मी असाच आहे, मला अधिकार आहे. माझ्या भावना बहिण, मी सांगत नाही, देवाचं वचन सांगत. ह्या जिवेच्या हातामध्ये, ह्या तोंडा, वी हॅव टू बी केअरफुल. आम्ही काय बोलतो, परमेश्वराचं भय आमच्या मुखामध्ये असलं पाहिजे. 21 वचन काय सांगतं? जिवेच्या हाती मृत्यू व जीवनही आहेत. ह्या जिवेच्या हाती मृत्यू व जीवनही आहे. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात. तिची आवड धरण. जर तुम्ही जीवनाचे शब्द बोलत राहिलात, तुम्ही कृपेचे शब्द बोलत राहिलात, तर तुम्ही त्याचं फळ भोगणार आहात. तुम्ही, माझ्या भावना बहिणींनो, आपण सत्य बोलणं, लबाडीचा द्वेष करणं, वाईटाचा द्वेष करणं, कपटी भाषणाचा द्वेष करणं, ही एक फार महत्वाची बाजू ख्रिस्ती मंडळीमध्ये, ख्रिस्ती लोकांमध्ये शिकवण्याची गरज आहे. आमच्या मुखातून दरवेळेस आशीर्वादाचे शब्द निघावे. आशीर्वादच द्या. बायबलचं वचन तर आशीर्वादच द्या. पॉल म्हणतो, मी विश्वासाचे शब्द बोलतो, कारण विश्वासाचा आत्मा माझ्यामध्ये वस्ती करतो. 2 कोरिन्थीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 13 वचन काय म्हणतं पहा. 2 कोरिन्थीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 13 वचन. मी विश्वास धरला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा, तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. आमचं जीवन विश्वासाचे शब्द आहेत. आम्ही विश्वासाने देवाचं वचन बोलतो. आम्ही विश्वासाने देवाचं कार्य बोलतो. आमच्या शब्दामध्ये प्रियांनो विश्वासाचे शब्द आहेत, आरोग्याचे शब्द आहेत, आशेचे शब्द आहेत. आज मी तुम्हाला एवढंच सांगतो प्रियांनो, बायबलचं वचन आम्हाला सांगतं, परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. परमेश्वराच्या भय धरणाऱ्याच्या भोवती दिव्य दूत पहारा करतात. परमेश्वराचं भय धरणाऱ्याला सर्व गोष्टीचा पुरवठा होतो. कुठल्याही चांगल्या वस्तू त्याला वान पडत नाही. दावीद म्हणतो, या मुलांनो मी तुम्हाला शिकवतो, जर तुम्हाला सुख भोगायचंय, जर तुम्हाला पुरवठा हवा आहे, तुम्हाला दीर्घायुष्य हवं असेल, तर आपल्या जिभेला सांभाळा, आपली जीभ सांभाळा. माझ्या भावना बहिणींनो, ह्या जिभेवर आपण देवा, मला तुम्हाला सांगू द्या, याकोब म्हणतो कोणालाही जिभेवर नियंत्रण करता येत नाही. ह्या जगामध्ये प्राण्यांवर नियंत्रण करता आलेलं आहे सर्व, पण ह्या जगात असा कोणी मनुष्य नाहीये की जो जिभेवर नियंत्रण करतो.
कोणीच नाही. मी म्हणत नाही, बायबलचं वचन सांगतं असं कोणीच नाही. पण माझ्या भावना बहिणींनो, तुम्हाला मी सांगतो, ज्या दिवशी पवित्र आत्मा उतरून आला प्रेषणच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, त्या अप्पर रूम मध्ये ज्यावेळेस देवाचा आत्मा उतरून आला, प्रियांनो, देवाच्या आत्म्याने दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर नियंत्रण केलं नाही, त्या प्रत्येकाच्या जिभेचं नियंत्रण केलं. त्यांची जीभ त्यांनी आपल्या स्वतःला देवाला समर्पित केलं. देवाने त्यांची जीभ आपल्या हातामध्ये घेतली आणि ते सर्व नव्या नव्या भाषा बोलू लागले. आज आपलं समर्पण त्या परमेश्वराच्या आत्म्याला द्या, की परमेश्वराच्या आत्म्या, मी माझी जीभ तुला समर्पण करत, आय जस्ट सरेंडर माय सेल्फ. पुढचे काही मिनिटं प्रियांनो आपलं समर्पण करूया. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. परमेश्वराच्या आत्म्याला आपल्या हृदयात, आपल्या जीवनात काम करू द्या. देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे. तुम्ही जिथं कुठं आहात, प्रभू आज तुम्हाला सांगते बोललेला आहे. तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या भयामध्ये जीवन जगायचं आहे. आणि परमेश्वराचा भया तुमच्या हृदयामध्ये येत आहे. तो विश्वासाचा आत्मा, तो आत्मा आमच्या मुखामधून विश्वासाचे शब्द बोलण्यास तुम्हाला सहाय्य करत आहे. प्रीतीचे शब्द बोलण्यासाठी तुम्हाला सहाय्य करत आहे. दे परमेश्वराला परवानगी द्या, की देवा मला तू कृपा दे. माझ्या जीवेचा ताबा घे, माझ्या अंतःकरणाचा ताबा घे, माझ्या हृदयाचा ताबा घे. त्याला समर्पित करा प्रियांनो. आपलं हृदय त्याच्या चरणाजवळ ठेवा. आपलं हृदय त्या प्रभूच्या पायथ्याला ठेवा. आपलं हृदय त्या प्रभूच्या चरणाजवळ द्या आणि त्याला म्हणा, प्रभू माझ्या हृदयाचा ताबा घे. तुम्ही जर त्याच्या हृदयाचा ताबा, आपल्या हृदयाचा ताबा त्याला दिला, तर आपोआप तुमच्या जिभेचा ताबा दिला. कारण जे काही अंतःकरणात भरलेलं आहे ते मुखावाटे बाहेर पडतं. आपली जीभ त्याला समर्पित करा. देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे. पवित्र आत्मा आज तुम्हाला स्पर्श करत आहे. तो तुमचा दोष बाजूला काढून टाकत आहे. ज्यावेळेस यशाने पाहिलं की देव पवित्र आहे, त्यावेळेस तो म्हणाला, मी अशुद्ध ओठाचा आहे, अशुद्ध ओठाच्या लोकांमध्ये मी वस्ती करतो. त्यावेळेस एक देवदूत गेला, त्याने इंगळ घेतली आणि इंगळ घेऊन त्या ओठाला लावला आणि म्हटलं की तुझा दोष मी शुद्ध करत आहे. तुझा दोष मी शुद्ध करत आहे. तुझा दोष मी शुद्ध करत आहे. माझ्या भावानं बहिणीनं, पवित्र आत्मा आज तुमच्या त्या लबाडीला शुद्ध करत आहे. तुमच्या त्या चुकांना शुद्ध करत आहे. पण तुमची तयारी आहे का? तुमची तयारी आहे का? तुम्ही आपलं समर्पण देवाला करू इच्छिता का? आपले ओठ आणि आपली जीभ प्रभूला तुम्ही द्यायला तयार आहात का? प्रभू माझ्या ओठांचा, माझ्या जीवेचा वापर तू कर. मग आमच्यासाठी कोण जाईल? शुद्ध ओठ झाल्याशिवाय, जीवा शुद्ध झाल्यासाठी प्रभूचा शब्द, प्रभूचं कार्य करता येत नाही. हा मी आहे, मला तू पाठव प्रभू. माझ्या भावना बहिणीनो, देवाचा आत्मा आज त्या शुद्धीकरणाचं काम करत आहे. प्रभूचा आत्मा शुद्धीकरणाचं काम करत आहे. पवित्र आत्मा आज त्या अग्नीचा स्पर्श करत आहे. टचिंग यू राईट नाउ. हो हालेलुया राबा बाबा बाबा शहरियाला नीरा बलांदारा. थँक यू जीसस. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो एक विश्वासाचे शब्द देत आहे, प्रीतीचे शब्द देत आहे, आरोग्याचे शब्द देत आहे. देवाचा आत्मा तुमच्या जिव्हेला आरोग्य देत आहे. हो हालेलुया. त्या ओठांना आरोग्य देत आहे. मी पाहतोय की त्या विश्वासाचे फळ, हालेलुया, हा त्या प्रीतीचे फळ, त्या शांतीचे फळ तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, हालेलुया. लक्षात ठेवा प्रियांनो, ह्या युगाबरोबर समरोप होऊ नका. आपले विचार त्या युगाबरोबर एकत्र करू नका. देवाबरोबर पार्टनरशिप करा. देवाच्या बरोबर पार्टनरशिप करा. तुम्हाला कोणी हरू शकणार नाही, कोणीच नाही. समय लागेल कदाचित, काही वेळ जाईल कदाचित, पण सत्यासाठी उभे राहा. तुम्ही पाहाल की तुम्ही यशस्वी झालेले आहे. तुम्ही पाहाल तुम्ही समृद्ध झालेले आहे.
पण जर तुम्ही तडजोड केली, लक्षात ठेवा, तो शत्रू उद्ध्वस्त करण्यासाठी थांबलेला आहे. थँक यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू. आज आमच्या ओठांना, आमच्या जिव्हेला, आमच्या जीवनाला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. पवित्र आत्म्या, थँक यू. प्रभु मुझको बना प्रभूच्या आत्म्याचं कार्य घडत आहे प्रियांनो. तो तुम्हाला आपलं पवित्र स्थान बनवू इच्छितो. ते आपलं हृदय त्याला समर्पित करा. ही जस्ट चेंजिंग यू. हालेलुया. प्रभु मुझको बना तू अपना पवित्र स्थान, धोकर शुद्ध कर तू अपने लहू से. मैं धन्यवाद के साथ मान कर तेरी बात जीऊंगा मैं तेरे लिए. प्रियांनो, आपलं जीव, आपलं जीवन त्या प्रभूला समर्पित करा. विश्वासाचे शब्द, आरोग्याचे शब्द प्रभू तुमच्या जीवनात मोकळे करत आहे. आज आपण प्रार्थना करणार आहोत. देवाच्या आत्म्याला आपल्या जीवनात कार्य करू द्या. आपल्यामध्ये भाऊ प्रशांत आहे, वचनासाठी प्रार्थना करून तो आम्हाला पुढे चालवतोय. थँक्यू. हालेलुया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू, आज तुझं वचन आमच्या हृदयाशी भिडलेलं आहे. आम्ही धन्यवाद देतो सुंदरशा वचनाबद्दल. आज तुझं भय आमच्या हृदयामध्ये नव्यानं तू प्रकाशित करत आहे. प्रभू, तुझ्या वचन आज आमचं बोलणं, आमचं मन बदलत आहे माझ्या देवबापा. होय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, तुझी इच्छा आहे की आम्ही मिठासारखं रुचकर बोलणारी लोक असावीत. होय प्रभू, ह्या जिभेचा योग्य वापर करण्याकरता प्रभू आज तू आम्हा प्रत्येकाला बोलावत आहेस. होय प्रभू, आम्हाला तू शुद्ध करत आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, ह्या वचनाद्वारे तू आज नव्यानं आमच्याशी बोलला. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. प्रभू, तुझं भय आमच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे हे नव्यानं प्रभू तू आम्हाला शिकवलंस. आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि आज प्रभू आम्ही पुन्हा तुझा शोध करतो. आम्ही तुझा आश्रय घेतो माझ्या देवबापा. कारण तुझं भय धरणं हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. आम्ही धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो एक पित्या. आमेन, आमेन.